सारासार विचार करा उठा उठी नामधरा कंठी विठोबाची तयाच्या चिंतनी निरसेल संकट तराल दुर्घट भव सिंधू जन्मोनिया कुळी वाची स्मरी राम जन्मोनिया कुळी वाची स्मरी राम धरी हाची नेम अहरनिसी तया मनी कोटी कुळीती पुनीत भावी गाता गीत विठोबाची तयाच्या चिंतनी निरसेल संकट तराल दुर्घट भव सिंधू विठाल 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 महायोगपीठे तटे भीमरथ्याम्बोरं पुंडरीकाय दातु मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पांडुरंगा कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका काय माझी वाणी मानिल संतासी रंजवू चित्तासी आपुलिया जयांची किलिया स्मरण होय सकळ विद्यांची अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंची ती नमस्कारोनी आता अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांभोज तेजस्फुर दिक्प्रदेशं विधेन्द्रादिदेवै सदा स्तूयमानं सदाय भक्तिं विलोकितोयिन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं मस्तकहि पायावरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभिध्यांधकारा पहाम
हस्ते स्फाटिक मालिकांच ददतीं पद्मासने संस्थितां वंदितां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदां सरस्वती माते द्यावी मज स्फुरती येतो काकुलती तुझ लागी लाड केलडिवाळ मागतसे तुझ वंदितसी रज चरणीची तुरी ओनिया श्री ठेवी हात जाईल ही भ्रांत तेव्हा माझी आपुल्या बाळाशी धरी आता हाताशी न करी फजिती जनामधी विश्वात्मानो हरी त्याची वर्णी किरती आवडीचा ओती रसमाई ऐकोनियास्तव झालीसे प्रसन्न नाम्यात वाभिमान मज लागी विठाल विठाल सारासार विचार करा उठा उठी नामधरा कंठी विठोबाची तयाच्या चिंतने निरसील संकट तराल दुर्घट भव सिंधू। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंदे महाराष्ट्र भूषण जगद्गुरु तुकोबारा यांचा नामपर या प्रकरणातील 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग सेवेकरता निवडलेला आहे। विठाला विठाला सेवेला आरंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं अगत्याचा तो म्हणजे असा सालाबाद प्रमाणे संत श्रेष्ठ गजानन महाराज यांच्या प्रगट दिनानिमित्त चालू असलेला हा आपला अखंड हरिनाम सप्ताह या अखंड हरिनाम सप्ताहाला अनंत कोटो ब्रह्मांड नायक भगवान परमात्म्याची कृपा संत महात्म्यांचे आशीर्वाद व समस्त ग्रामस्थ मंडळ पेनबोरी यांचं सहकार्य। विठाला विठाला दुसरी एक महत्त्वाची गोष्ट कीर्तनाकरता आवर्जून हजर असणारी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदंगाचार्य मृदंगाचे महामेरू आमची श्री हरिभक्त परायण मृदंग सम्राट आरोनजी गुरुजी कदम ही इथं सप्ताह सुरू झालं तसं तुम्हीच इथं वाटतं कारण मी या भागात आल्यानंतर पत्रिका पाहिलेली 2-3 वेळेस। गुरुजी या ठिकाणी शिव महापुराण कथा चालू आहे। बाबा या ठिकाणी आवर्जून कीर्तनाला उपस्थित आहेत आणि या ठिकाणी गोड अशी ज्यांनी सुंदर अशी चाल म्हटली ते श्री हरिभक्त परायण संगीत विशारद अभिषेक महाराज व श्री हरिभक्त परायण संगीत विशारद महादेव महाराज हजारे व आपल्याच गावातील आता ज्यांची नावं माहिती त्यांची नावं घेतो आपल्याच गावातील असणारे गायनाचार्य श्री हरिभक्त परायण रामेश्वर महाराज बोरकर श्री हरिभक्त परायण विजय महाराज बरोबर भरत महाराज बोरकर श्री हरिभक्त परायण विलास महाराज सरनाईक मृदंगा सम्राट श्री हरिभक्त परायण दिगंबर महाराज बोरकर दत्ता महाराज गायकवाड लक्ष्मीकांत महाराज बोरकर श्री हरिभक्त परायण देवेंद्र महाराज बेंडवाले व या ठिकाणी सर्व परिसरातील टाळकळी व समस्त ग्रामस्थ मंडळ व माता भगिनी यांच्या उपस्थितीमध्ये विठाला विठाला माझ्या बरोबर आलेले आमचे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदंगाचार्य मृदंगाचे महामेरू आमचे अरुण गुरुजी आणि हे गुरुबंधू आहेत आमचे माऊली महाराज चव्हाण ते या ठिकाणी माझ्या कीर्तनाला आवर्जून हजर आहेत। विठाला विठाला तिसरी एक महत्त्वाची गोष्ट सांगण्याची काही गरज नाही पण सांगावीच लागते म्हणून सांगतो। ज्या वेळेस विठ्ठल विठ्ठल भजन होईल त्या वेळेस हाताने टाळी वाजवा मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा। आपण बडबड करू नका दुसऱ्या माणसाला बडबड करू देऊ नका। आपण उठू नका दुसऱ्या माणसाला उठू देऊ नका। आपण व्यसन करू नका दुसऱ्या माणसाला व्यसन करू देऊ नका। याचं कारण एका श्लोकामध्ये सांगतो अन्य ठिकाणी केलेलं पाप हे तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जाऊन फेडावं लागतं व तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी घडलेलं पाप हे कुठेही गेला तरी फिटले जात नाही ते वज्रलेप होते। अन्य क्षेत्रे कृतम पापम तीर्थक्षेत्रे विनश्यती तीर्थक्षेत्रे कृतम पापम वज्रलेपो भविष्यती। पण तुम्ही म्हणाल हे काय तीर्थक्षेत्र नाही पण मी तुम्हाला पटवून देईल शास्त्राचा पुरावा सांगेल।
ज्या ठिकाणी भगवान परमात्म्याची कथा चालू असते त्या ठिकाणी सर्व तीर्थ वास्तव्याला आलेले असतात आणि या ठिकाणी सर्व तीर्थ वास्तव्याला आलेले आहेत म्हणून हे तीर्थक्षेत्र आहे. तत्रैव गंगा यमुना चलेने गोदावरी सिंधू सरस्वतीचे सर्वाणि तीर्थानि वसंती नित्यम यत्राच्युत दातार कथा प्रसंग यत्राच्युत कथा प्रसंग तत्र योग गंगा यमुना सर्वाणि तीर्थानि नित्यम वसंती. आणि या ठिकाणी जर पुण्य घडलं नाही तर पाप होण्याची शक्यता. या कळकळीने लागोनिया पाया विनवितो तुम्हाला करे टाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही. विठाला विठाला. सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायचा आहे. या अभंगाची प्रस्तावना लक्षात ठेवा. मनुष्य जीवन प्राप्त झाल्यानंतर माणसाला 3 गोष्टीची आवश्यकता असते. एक आचार, विचार आणि उच्चार. या तिन्हीपैकी एखादी गोष्ट कमी असेल न्यून असेल तर चालत नाही. एखाद्या माणसाचा आचार चांगला आहे पण विचार आणि उच्चार नसेल तर त्याचं जीवन निष्फळ आहे, निरर्थक आहे. एखाद्या माणसाचा उच्चार चांगला आहे पण आचार आणि विचार नसेल तर त्याचंही जीवन निष्फळ आहे, निरर्थक आहे. एखाद्या माणसाचा विचार चांगला आहे पण आचार आणि उच्चार नसेल तर त्याचंही जीवन निष्फळ आहे, निरर्थक आहे. विठाला विठाला. उच्चार चांगलाच असला पाहिजे. कसा असला पाहिजे उच्चार याचं वर्णन करत असताना जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात आपण बोलल्यानंतर समोरच्या माणसाचं समाधान होईल असं माणसाने बोलावं. वेचिते वचन जेणे राहे समाधान. जेणेकरून समोरच्या माणसाचं समाधान होईल असं माणसाने बोलावं. किंवा ज्ञानोबारायने ज्ञानेश्वरीच्या 17व्या अध्यायामध्ये वाचिक तपाचं लक्षण सांगत असताना ज्ञानोबाराय बोलतात आपण बोलल्यानंतर एखाद्याच्या अंतःकरणामध्ये उद्वेग निर्माण होता कामा नये. आपलं बोलणं सत्य असावं, प्रिय असावं आणि हिताचं असावं. या 4 गोष्टी साधल्या पाहिजेत. त्याला वाङ्मय तपास म्हणतात. अनुद्वेग कर्म वाक्यम सत्यम प्रिय हितयंचेत स्वाध्यायाभ्यसनम चैव वाङ्मयम तपोच्यते. किंवा ज्ञानोबारायने आणखी 13व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वरीच्या हिंसेचं वर्णन करत असताना ज्ञानोबाराय बोलतात आपण बोलल्यानंतर माणसाने 12 दोष टाळून बोललं पाहिजे. विरोधवाद बळू, प्राणिताप ढाळू, उपहास चळू, वर्मस्पर्शू आटू, वेगू बिंदाणू, आशा शंका प्रतारून हे संन्यासीले अवगुणू जया वाचा. आपल्या बोलण्यातून वाद निर्माण होता कामा नाही. आपल्या बोलण्यातून विरोध निर्माण होता कामा नाही. आपल्या बोलण्यातून एखाद्याचं अंतःकरण दुखावलं जाऊ नाही. मग काही साधकाने ज्ञानोबारायला प्रश्न केला का हो ज्ञानोबाराय तुम्ही म्हणतात असं बोलल्यानंतर माणसाने 12 दोष टाळून बोललं पाहिजे आणि बोलल्याशिवाय तर व्यवहार होऊ शकत नाही. या भूतलावर प्रत्येक व्यक्ती आलेला पहा तुम्ही. कोणीही बोलल्याशिवाय त्याचा व्यवहार होऊ शकत नाही. मग बोललं तर पाहिजेच. मग कसं बोललं पाहिजे ते ज्ञानोबाराय पुढच्या ओळीमध्ये त्याचं उत्तर सांगतात. गोड तैसे साचा आणि मवाळ मितले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. आपलं बोलणं कसं असावं साच असावं. मितले म्हणजे थोडं असावं आणि अमृताप्रमाणे मुख्य अमृताची वाणी मुखी अमृताची वाणी देह देवाचे. कारण मुखामध्ये काय असलं पाहिजे माणसाच्या अमृत असलं पाहिजे. माणसा पहा तुम्ही गोड बोलण्याने माणसाचे सर्व काम होतात महाराज. पहा तुम्ही लोक गोड बोलत नाहीत पण पहा तुम्ही गोड बोलणारी एक व्यक्ती आहे म्हणजे एक पक्षी आहे. लोक तो पक्षी पाळतात. आता कोणता पक्षी पाळतात लोक? काय पाळतात सांगा बरं? काय पाळतात?
कावळा, हा पोपट, हा पोपट पाळतात. तसं कोंबड्या पाळतात लोक. विठाला विठाला. काय पाळतात? कोंबड्या पाळतात. पण पोपट का पाळतात? कारण पोपट काय करतो? मिठू मिठू म्हणजे गोड बोलतो. आता पोपट गोड बोलतो, कावळा बोलत नाही का? कावळा काव काव करतो म्हणून कावळ्याला कोणी पाळत नाही. पहा तुम्ही, मधुरा उत्तरी तुकोबाराय म्हणतात. आणि रावा खेळे उराउरी. उराउरी म्हणजे सर्वांना पोपट आवडतो, पण कावळा कोणाला आवडत नाही. म्हणून माणसाने काय केलं पाहिजे? गोड बोललं पाहिजे. गोड म्हणजे कसं? एखाद्या जवळ जर गेला आपण आणि 2 शब्द जर त्याला बोलले तर त्याला वाटलं पाहिजे वा काय माणूस आहे, किती समाधान वाटलं बोलल्याने. नाहीतर काही काही माणसं बोलत नाहीत. आज नाही महाराज असं बोलतात की ज्ञानोबाराय म्हणतात, बोलणे जैशी वृष्टी इंगळाची. म्हणजे पहा तुम्ही, विंचू 100 विंचू चावल्यानंतर जेवढं दुःख होतं ना, तेवढं एक इंगळ चावल्यानंतर माणसाला दुःख होतं. पण विंचू कधी चावतो माणसाला माहिती का? विंचू कधी चावतो? काहीतरी माणसाचं 100 पाप झाल्याशिवाय विंचू चावत नाही असं म्हणतात. शास्त्रात त्याचं वर्णन आहे. मग ज्याला ज्याला चावला असन, कल्पना करा की आपले 100 पाप विठाला विठाला. माणसाने बोललं पाहिजे, पण वाटलं पाहिजे वा काय माणूस आहे, काय गोड बोलतो. आता बोलण्याची क्रिया कशाने घडते? माझ्याकडे पाहतोय म्हणजे लक्षात येईल. बोलण्याची क्रिया कशाने घडते? हा बोला की, झोपले काय? वेळ आणि किती कशाने घडते? जिभेने. आणि आपण जर एखाद्याला वाईट शब्द बोललो तर त्या बोलण्याचा परिणाम भोगावाच लागतो. याकरता रामायणामधला छोटासा प्रसंग सांगतो, भजन करा. विठाला विठाला. सीता माता लक्ष्मणाला बोलल्या आणि त्या बोलण्याचा परिणाम त्यांना भोगावा लागला. काय बोलल्या? 2 मिनिटात तुमच्या पुढे मांडतो. ज्यावेळेस प्रभू रामचंद्र मारीच मामाच्या पाठीमागे बाण घेऊन धावले आणि बाण घेऊन धावल्यानंतर प्रभू रामचंद्राने मारीच मामाला बाण मारला. आणि बाण मारल्याबरोबर मारीच मामाने ठरल्याप्रमाणे कोणाचा आवाज काढला? प्रभूचा आवाज काढला. आणि काय म्हटलं? लक्ष्मणा धाव. तो आवाज सीताई साहेबांनी ऐकला आणि लक्ष्मणाने देखील ऐकला. पण मनावर कोणी घेतलं? सीता मातेने मनावर घेतलं. आणि सीता माता लक्ष्मणाला म्हणू लागली की भाऊजी, तो आवाज प्रभूचा आहे आणि ते संकटात पडलेले आहेत. त्यावेळेस लक्ष्मण म्हणू लागले की भाभी, तो आवाज प्रभूचा नाही आणि ते संकटात पडलेले नाहीत. कारण जगाचं संकट निवारण करणारा परमात्मा संकटात पडेल का? नाही. पण त्यावेळेस सीता मातेने ऐकलं नाही. सीता माता लक्ष्मणाला म्हणू लागल्या, हे लक्ष्मणा, लक्षात ठेव, प्रत्यक्ष श्रीरामाचे हाक असून सुद्धा तू जात नाहीस, त्या अर्थी तू पापी आहेस, निष्ठंक आहेस. आणि आज मला कळालं की तू वनाला का आलास. तुझी अशी इच्छा आहे की प्रभूनी मरावं आणि मी तुझ्याशी विवाह लग्न करावं. रामायणामध्ये, भावार्थ रामायणामध्ये गोड वर्ण ओव्या आल्यात. प्रत्यक्ष श्रीरामाचे हाक ते तू मनसी नाईक, माझ्या ठाई अभिलाष पापी निष्ठंक तू एक, माझा अभिलाष धरोनी वनी, मना वनाशी आलासी सेवक होनी, राम राक्षस वधिल्यावनी मज निज पत्नी करू पाहसे. पण लक्ष्मणा, लक्षात ठेव, मी पतिव्रता स्त्री आहे. या ठिकाणी अग्नी निर्माण करेल, शरीर संपवेल, तुझ्याशी लग्न करणार नाही. वृक्षाच्या अग्रभागावर जाऊन खाली उडी मारेल, मरण पत्कारेन, पण तुझ्याशी लग्न विवाह करणार नाही. डोंगराच्या पर्वताच्या अग्रभागावर जाऊन खाली उडी मारेल, मरण पत्कारेन, पण तुझ्याशी विवाह लग्न करणार नाही. या ठिकाणी गोदावरी नदी जवळून वाहते, त्या नदीमध्ये प्राण अर्पण करेन, पण तुझ्याशी विवाह करणार नाही. विषभक्षण करेन, पण तुझ्याशी विवाह करणार नाही. लक्ष्मण ऐके सावधान, श्रीरामा वेगळे होईल, वृक्षाग्रबिंदून देईल प्राणाद पतन, अथवा करीन विषभक्षण, अथवा पर्वत पतन, या सर्व गोष्टी करीन, पण मग तुझ्याशी लग्न करणार नाही. असं ज्यावेळेस सीता माता लक्ष्मणाला बोलली, त्यावेळेस लक्ष्मण म्हणू लागले की भाभी, तुम्ही माझ्यावर हा अभिशाप घातलेला आहे, तुम्ही माझी निंदा केलेली आहे, पण लक्षात ठेवा, याचा परिणाम तुम्हाला भोगावा लागेल. तो मज घातला अभिशाप, तुझे कळेल पाप, श्रीरामन भेटे सद्रूप भोगी संताप. षण्मास, षण्मास म्हणजे किती? 6 महिने. आणि 6 महिने सीता मातेला कुठं राहावं लागलं? रावण आला आणि रावणाने उचलून घेऊन गेला. आणि कुठं गेला घेऊन? लंकेत गेला. आणि लंकेत किती दिवस राहावं लागलं? 6 महिने.
आणि ज्यावेळेस सीतेचा शोध करत करत हनुमंतराय आणि सीताई साहेबाची भेट झाली त्यावेळेस सीताई साहेब काय म्हणतात, अरे हनुमंता मीच अपराधी आहे, मी अपराधी. शब्द शिराणी दुःखित उर्मिला पती, उर्मिलेचा जो पती असणारा त्याला मी काय केलं, दुःखी केलं, साधूला छळलं आणि त्याचा परिणाम मला भोगावा लागला. विठाला विठाला. आता सीताई साहेबासारख्याला जर बोलण्याचा परिणाम भोगावा लागतो तर तुमच्या आमच्या सामान्याची काय कथा आहे महाराज. पुराणामध्ये बोलण्याबद्दल भरपूर उदाहरण आलेत. दुसरे एक उदाहरण टच करून जातो, सांगत नाही कारण सांगण्याकरता तेवढा वेळ नाही, कारण माझा वेळ संपुष्टात आलेला आहे. किती, फक्त दुसरं, द्रौपदी माता दुर्योधनाला एकच वाक्य बोलली, काय, आंधळ्याची मुलं सर्व आंधळी. एवढा एका वाक्यावरून काय झालं, अख्खं महाभारत झालं. म्हणून माणसाचा उच्चार चांगला पाहिजे. एक वेळेस काय झालं महाराज, कबीर महाराजांनी गोड वर्णन केले. एक वेळेस काय झालं, दाताचं आणि जिभेचं कडाक्याचं भांडण लागलं. आता दात किती येत रे माणसाला, ऐ दात किती येत, हा हा बोल, बरोबर आहे, 32 नक्की ना, प्रत्येकाला 32 असतेत ना. हा, म्हातारी माणसं सोडले तर असते. विठाला विठाला. आता 32 माणसं आहेत आणि 32 माणसाबरोबर एक माणूस किती धष्टपुष्ट असला तरी 32 माणसं एका माणसाला ऐकतील का, नाही तर ऐकणार. आता दात जास्तच असल्यामुळे जिभे बोलण्याकरता आता 32 आहेत, पण 32 जीभ आहेत आणि जीभ किती आहे, एकच आहे. आणि एक कुठं राहते, त्या 32च्या मध्ये राहते, कारण दाताच्या घरात राहते ती. कारण असे महाराज, दुसऱ्याच्या घरात राहायचं झालं की लय जपून राहिलं पाहिजे, जास्त वळवळ करता कामा नाही. विठाला विठाला. आणि जास्त जर वळवळ केली तर आपण त्या दाताखाली चेंगरल्याशिवाय राहत नाहीत. आता जिभेला बोलण्याकरता, कारण जीभ शांत राहू शकत नाही. किती प्रयत्न करा महाराज, एखाद्या माणसाला बोलायची सवय असू द्या आणि त्याला अर्धा तास त्याला म्हणायचं तू बोलायचंच नाही. जर नाही म्हणलं ना, तू मनातले मनात का व्हायना पण त्याला विठाला विठाला बोलण्याचा प्रयत्न करतो. मग आता बोलण्याकरता जीभ बाहेर पडणार, दात म्हणायचे ए जिभे गप. आता गप म्हटल्यानंतर, कारण दरवाजा उघडून बाहेर जायचंय महाराज, आणि त्या दरवाजा जर मध्ये जर सापडलं तर तिचं काही खरं नाही. मग बोलण्याकरता बाहेर पडणार, तेवढ्यात लगेच दात म्हणायचे ए जिभे गप. म्हटलं ना, ती बिचारी काय करायची, बाहेर निघलेली आपली असं वातावरण व्हायचं. विठाला विठाला. एकदा झालं, पण परत आता तिचा स्वभावच आहे, कारण बोलण्याकरता परत दुसऱ्यांदा बाहेर, दुसऱ्यांदा दात म्हणलो ए जिभे, 2 वेळेस झालं. तिसऱ्या वेळेस पुन्हा बोलण्याकरता जीभ बाहेर पडली, पुन्हा दात म्हणलो ए जिभे गप. आता मला सांगा, कितीही म्हणजे अगरबत्ती छाप माणूस असेल, म्हणजे कडकोळा जरी माणूस असेल तर किती वेळेस सहन करीन महाराज. आपल्याकडे म्हणे एकी बक्की आणि तिकी, 3 वेळेस सहन करीन, पण 4थ्या वेळेस सहन करणार नाही. आता ज्या दाताला जीभ परत बोलण्याकरता बाहेर पडणार आणि 4थ्या वेळेस दात म्हणलो ए जिभे असं म्हटल्याने ते म्हणले हो महाराज शांत बसा जरा. दात महाराज शांत बसा. ते म्हणले शांत बसा म्हणजे काय करणार. जीभ म्हटली हे पहा, तुम्ही 32 जण जरी असाल तरी मी एकलीच तुम्हाला भारी आहे. दात म्हणू लागले कसं काय. जीभ म्हटली मी जर एखाद्याला वाईट शब्द बोलले तर पुढचा काय म्हणत असतो, हा 32च्या विठाला विठाला. मी म्हणतोय असं नाही, कबीर महाराजांनी म्हणलं जीभ कहे दंत को तुम 32 हम अकेली माय, एक बार टेढ़ी चली तो 32 ही गिर जाए. विठाला विठाला. म्हणून माणसाचा उच्चार चांगला पाहिजे. आता आचार देखील माणसाचा चांगला पाहिजे. कसा असला पाहिजे आचार. आचाराचं वर्णन करत असताना श्रीमद भगवद्गीतेच्या 18व्या अध्यायामध्ये 42, 43 आणि 44 या 3 श्लोकामध्ये चौघाचा आचार सांगितलाय. ब्राह्मण असेल त्याचा आचार कसा असला पाहिजे, क्षत्रिय असेल त्याचा आचार कसा असला पाहिजे, वैश्य असेल त्याचा आचार कसा असला पाहिजे, आणि शूद्र असेल त्याचा आचार कसा असला पाहिजे. शमोदमस्तप शौचम क्षांतिरार्जवमेवच ज्ञानम विज्ञानम अस्तिक्यम ब्रह्मकर्म स्वभावजम शौर्यम तेजो धृतिर्दाक्ष्यम युद्धेचाप्य पलायनम दानम ईश्वर भावश्च क्षात्रं कर्म स्वभावजम कृषि गौरक्ष वाणिज्यम वैश्य कर्म स्वभावजम परिचर्यात्मकम कर्म शूद्रस्यापि स्वभावजम. या 3 श्लोकामध्ये चौघाचा आचार सांगितला. तसं
जगद्गुरु तुकाराम महाराजाचा एक अभंग आहे आणि त्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सुद्धा चौघाचा आचार सांगितला आहे. ब्रह्मचारी असेल त्याचा आचार कसा असला पाहिजे, गृहस्थी असेल त्याचा आचार कसा असला पाहिजे, वानप्रस्थी असेल त्याचा आचार कसा असला पाहिजे आणि संन्यासी असेल त्याचा आचार कसा असला पाहिजे. विठाला विठाला. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात ब्रह्मचारी धर्म, घोकावी अक्षरे, आश्रमी विचार, षटकर्मी, वानप्रस्थी तरी संयोगी वियोग आणि संन्यास तो त्याग संकल्पाचा. कल्पना करा मी ब्रह्मचारी आहे, मग माझा आचार कसा असला पाहिजे तर ब्रह्मचारी धर्म, घोकावी अक्षरे, त्याने अक्षराची काय केली पाहिजे, घोकणपट्टी केली पाहिजे. शास्त्रात सांगितल्याप्रमाणे प्रथमे नार्जितम विद्या, द्वितीयम नार्जितम धनम, तृतीयम नार्जितम पुण्यम, चतुर्थम किम करिष्यती. पहिल्या टप्प्यात माणसाने विद्या मिळवावी, दुसऱ्या टप्प्यात धन मिळवावं आणि तिसऱ्या टप्प्यात पुण्य मिळवावं. या 3 टप्प्यात 3 गोष्टी मिळवता आल्या नाहीत तर चौथ्या टप्प्यात काय मिळत असतो माणसाला, पस्तावा, पश्चाताप, खेद. या पलीकडे काय नाही. म्हातारपणी काय करणार, रोजगार हमीवर जाणार, शक्य नाही. म्हातारपणी काय तीर्थयात्रा करणार, म्हातारपणी तीर्थयात्रा करणं शक्य नाही महाराज. पण तीर्थयात्रेला निघाल्यानंतर कोणते निघतात लोक, सरी म्हातारेच निघतात. विठाला विठाला. अहो तुकाराम महाराजांनी सांगितले तीर्थयात्रा जर तुम्हाला करायची असली जव हे सकळ सिद्ध आहे. जोपर्यंत आपल्या हातपायामध्ये अवसन आहे तोपर्यंत माणसाने तीर्थयात्रा करून घेतली पाहिजे. गेल्या वर्षीच आमच्या माऊली महाराजांनी 3,500 किलोमीटरची नर्मदा परिक्रमा पूर्ण केलेली आहे. विठाला विठाला. आता एखाद्या म्हाताऱ्या माणसाची असं सांगितल्यानंतर जरी म्हणजे इच्छा झाली करायची तरी म्हातारा माणूस करू शकतो का? 3,500 किलोमीटर चलणं सोपं आहे का महाराज? नाही. म्हणून जोपर्यंत आपल्या हातपायामध्ये अवसन आहे तोपर्यंत हा ब्रह्मचार्याचा धर्म झाला. गृहस्थ्याचा धर्म सांगितला, ब्रह्मचारी धर्म, घोकावी अक्षरे आणि आश्रमी विचार, षटकर्मी. ब्रह्मचारी आश्रमातून तुम्ही गृहस्थ आश्रमामध्ये प्रवेश करणार त्यावेळेस काय करायचं, 6 कर्माचा आचार करायचा. पहिलं यजन, दुसरं याजन, तिसरं अध्ययन, चौथं अध्यापन, 5वं दान आणि 6वं प्रतिग्रह. विठाला विठाला. या 6 कर्माचा विचार म्हणजे गृहस्थाश्रम आहे. पहिल्यांदा तुम्हाला संसार करायचा आहे ना, मग तुम्ही काय करा, यजन म्हणजे काय करा, पैसा मिळवा. पण पैसा मिळवण्याची रीत जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सांगितली. असं वातावरण झाले म्हणजे मला तर काय पहिल्यापासूनच सुधारा नाही. एक म्हणजे आधीच तर मला नाही का ते स्वर कोणता लागला तेच मला पहिल्यांदा कळणार. कारण माझा स्वर आहे बाबा पांढरी तीन. कारण मला म्हणता येत नाही पण बोलता येते पांढरी तीन. विठाला विठाला. आणि असं वातावरण आहे म्हणजे
सप्त्याचं वैशिष्ट्य काय सांगू का तुम्हाला? सप्ताह गावगाव आम्ही गावगावी सप्त्याला कीर्तनाला जातो, पण कीर्तन म्हणजे उत्सव असतो, म्हणजे उत्सव असतो. उत्सव म्हणजे सप्ताह म्हणजे काय? उत्सव आहे. पण जे सप्ताह करणार आहेत का त्यांच्या अंगात उत्साह नसतो. उत्साह नाही. कारण पहा तुम्ही आल्याबरोबर महाराज स्वागत म्हणजे तोफा वाजून स्वागत, जणू काय लग्न समारंभ. आणि हे जे करतात ना तुम्ही, हे सर्व शास्त्राला धरून आहे बरं. मी भागवतातला पुरावा सांगतो, तुम्ही उद्याच्या भागवत काढा. भागवतामध्ये महात्म्यामध्येच वर्णन आहे महाराज. तुम्हाला उत्साह करायचा आहे ना, मग उत्साह कसा करायचा? ज्यावेळेस आपण आपल्या मुलीचं लग्न असतं, घरामध्ये लग्न असतं, आणि लग्न जर असल्यावर आपण काय करतो? तोंड पाडून बसतो का? बसतो का तोंड पाडून? नाही महाराज. घरात काय असतो? उत्साह असतो. तसा हा एवढा हा उत्साह पाहिल्यानंतर असं मनच असं भारावून गेलं. असं वाटत नाही की हा पहिला दिवस आहे. पहिला दिवस आहे असं वाटतच नाही. विठाला विठाला. हे कशाचं कारण आहे? गृहस्थ आश्रमामध्ये प्रवेश केल्यानंतर तुम्ही जे करतात ना, यजन म्हणजे जोडून या धन. धन मिळवतात तुम्ही, ते उत्तम व्यवहाराने मिळवतात. आणि तुकाराम महाराज म्हणले उत्तम व्यवहाराने धन मिळवा आणि उदास वृत्तीने वेच नाम खर्च करा. आता माणसं धन खर्च करत नाहीत असं नाही महाराज, करतात पण नको त्या ठिकाणी करतात. ज्या ठिकाणी धन खर्च करायला पाहिजे त्याच ठिकाणी धन खर्च केलं पाहिजे. पहा तुम्ही, धर्म कार्यात जर तुम्ही धन खर्च केलं, धर्म कार्य म्हणजे कोणतं? समजा कल्पना करा, आपल्या गावामध्ये मंदिराचं काम चालू असेल, हे धर्माचं कार्य. आणि हा अखंड हरिनाम सप्ताह चालू या ठिकाणी, हे कोणतं कार्य महाराज? हे धर्माचं कार्य. आणि हे धर्म कार्य करत असताना आता हे धर्म कार्य करायचे, मग त्याकरता पैसा लागत नाही का महाराज? परमार्थिक व्यवस्था वेगळी आणि परमार्थिक व्यवहारिक व्यवस्था वेगळी. त्यामध्ये दोन प्रकार आहेत. समजा तुम्हाला परमार्थ, लोक काय म्हणतात महाराज, परमार्थ करायचा आहे, पैसा लागतो का? अहो, परमार्थ म्हणजे नामस्मरण जर करायचं असेल तुम्हाला, नुसतं जायचं मंदिरात बसायचं नामस्मरण करायचं, पैसा लागतो का? नाही. मग सप्ताह करायचा आहे, आणि सप्ताह करायला काय हा म्हणजे परमार्थिक व्यवहारात आला. हा परमार्थिक व्यवहार आला की तुम्हाला तिथं पैसा लागतोच. आणि जर आता कल्पना करा, तुम्ही आता एवढे आमचे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदंगाचार्य बोलवलेत, आणि या लोकांना महाराज पैसा ह्यांनाच दिला पाहिजे. आम्हाला पैसा तुम्ही कमी द्या, मी ह्या मताचा आहे. विठाला विठाला. हे जे कलाकार मंडळीत आमचे अरुण महाराज असतील, अभिषेक महाराज असतील, गाव सर्वच कलाकार, जे कलाकार टाळकरी मंडळी इथं, कीर्तनकार किती वेळेस येतो? म्हणजे किती दिवस असतो इथं कीर्तनकार? बरोबर आहे का नाही? 2 तास, फक्त 2 तास येणार, बोलणार. आता मी पुढे वक्त्यावर बोलणारच आहे, हे आता नाही सांगत, पुढे सांगतो. विठाला विठाला विठाला. धन खर्च करायचंय तुम्हाला, धन खर्च करायचं म्हणजे धर्म कार्यात धन खर्च करायचं. आणि जर तुम्ही धर्म कार्यात धन खर्च केलं नाही तर त्याला 4 वाटेकरी होतात. 4 म्हणजे कोण? मृदंगाचार्य, गायक, वादक. ते नाही. विठाला विठाला. धर्म कार्यात म्हणजे धन जर तुम्ही समजा कल्पना करा, आपल्या गावामध्ये सप्ताह चालू आहे, आणि सप्ताहाची जर तुम्ही सप्ताहामध्ये जर तुम्ही देणगी दिली नाही, म्हणजे पावती फाडली नाही सप्ताहाची, तर त्याच्या ठिकाणी त्याच्याकडे 4 गोष्टी लागल्या जातात. म्हणजे त्याचं 4 आर्थिक नुकसान त्याचं 4 पद्धतीने होतं. दायाद म्हणजे भाऊबंद त्याच्यात वाटेकरू झाल्याशिवाय राहत नाही, जर धर्म कार्यात पैसा दिला नाही तर. हे लक्षात ठेवा. दायात भाऊबंद वाटेकरू. पण एवढे लोक हुशार आहेत महाराज, भाऊबंदाला कळून देत नाहीत आपल्याकडे किती पैसा येतो. बरं, यदा कदाचित भाऊबंद दायात, मग अचानक त्याच्या घरी चोरी झाल्याशिवाय राहत नाही. कुणाच्या? जे सप्ताहाची पावती फाडणार नाहीत त्याच्या. चोरी झाल्याशिवाय, मग यदा कदा एवढं कुलूप लावलोय, चोरी कशी होईल? बरं, यदा कदाचित चोरी झाली नाही, दाया चोर राजा, त्याच्यावर इन्कम टॅक्स लावल्याशिवाय राहणार नाही. इन्कम टॅक्स किती असतो पहा तुम्ही. इन्कम टॅक्स म्हणजे माहिती का किती लाखाला? अहो बोला की, पैसे आहेत का नाही तुमचे? बँकेत खातेच नाहीत का कोणाची? विठाला विठाला. 3 लाख जर तुमचे बँकेत 3 लाखाच्या पुढे जर पैसे असतील तर त्याला राजा काय करतो? इन्कम टॅक्स लावला जातो. पण याच्यातून सुद्धा लोक लय हुशार महाराज. 2च लाख बँकेत, बाकीचे सरे घरी. विठाला विठाला. बरं, दायात भाऊबंदाला चुकवलं, चोरी नाही झाली,
म्हणजे राजाने जरी इन्कम टॅक्स नाही लागला तर चौथा गुण त्याच्याकडे, चौथा म्हणजे रोग त्याच्याकडे आल्याशिवाय राहत नाही. तुकाराम महाराज सांगतात रोग कुणाकडे येतात? ज्या माणसाकडे भोग असतात त्याच्याकडेच रोग येतात. भोगे रोगे जोडून या दिले, ज्या माणसाकडे भोग असतात. म्हणून काय करा तुम्ही? दान धर्म करा. आता दान धर्म करत नाहीत का लोक? करतात, पण नको त्या ठिकाणी करतात. त्यामध्ये 4 प्रकार सांगन, आठवलं म्हणून सांगतो तुम्हाला. त्यामध्ये 4 प्रकार सांगा तुम्हाला. काही काही ठिकाणी पत्नी उदार असते पण पती कंजूस असतो. कंजूस शब्द कळेल का? हो, चिकट. हा बघा, हा चिकट म्हणजे इकडले जरा सोप्या भाषेत म्हणजे सांगितलं म्हणजे कळतंय लोकांना. चिकट नाही कळाला? हा, पत्नी चिकट असते काही काही ठिकाणी, काही काही ठिकाणी पती चिकट असतो तर पत्नी उदार असते. अशा ठिकाणी गेलं तर थोडंफार काहीतरी मिळतं. काही काही ठिकाणी काय असतं? पत्नी उदार असते आणि पतीही उदार असतो. अशा ठिकाणी गेल्यानंतर काही मिळतं महाराज, काही मिळतं. कारण आता आल्याबरोबर आम्ही ते स्वागत पाहिलं. त्या अशा ठिकाणी गेल्यानंतर दोघेही उदार असतील तर अशा ठिकाणी काही मिळतं. पण दोघेही कंजूस असतील, चिकट असतील तर अशा घरी तुम्हाला काहीच मिळत नाही. भजन करा. एक दृष्टांत सांगतो. विठाला विठाला. दोघेही कंजूस, पती कंजूस, पत्नी कंजूस. जेवण वगैरे झाले, जुना काळ, जेवण वगैरे झालं, शेतात आरामा करता निघाला. आणि शेतात आरामा करता निघाल्यानंतर शेताच्या अर्ध्या रस्त्यात गेला. आणि अर्ध्या रस्त्यात गेल्यानंतर त्याला आठवण झाली, अरे जेवताना पत्नीने दिवा लावला होता, तो घालवला का नाही ही विचारण्याकरता अर्ध्या रस्त्यातून परत आला. परत आल्यानंतर आता दिवसभर बिचारीने काम केलेलं होतं शेतात, मग झोप लागली तिला. मग हा आला आणि दरवाजा वाजू लागला. हा, दरवाजा. ते म्हणले कोण? पत्नी म्हणली कोण? ते म्हणला मीच आहे. अहो तुम्ही तर शेतात गेले होते ना. दरवाजा उघडला नाही. ते म्हणला अरे शेतात गेलो होतो, अगोदर दरवाजा उघड नंतर सांगतो परत का आलो तर. विठाला विठाला. मग ती म्हणली अहो शेतात गेले होते परत कसं काय आलं? शेताच्या अर्ध्या रस्त्यात गेलो आणि अर्ध्या रस्त्यात गेल्यानंतर मला आठवण झाली की तू दिवा लावला होता जेवताना, तो घालवला का नाही हे विचारण्याकरता शेताच्या अर्ध्या रस्त्यातून आलो. आता ती त्याचीच पत्नी होती, अत्यंत कंजूस. ती म्हणली ह्या हाताने दिवा लावला, ह्या हाताने घालवला. तो म्हणला वा 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 वा, खूप छान झालं. कोण म्हणायचं? पती म्हणायचं खूप छान झालं. पण पत्नी म्हणायची नाही 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 नाही, खूप वाईट झालं. अरे वाईट काय त्यात? ह्या हाताने दिवा लावला, ह्या हाताने घालवला, चांगलंच आहे ना. नाही 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 म्हणे, खूप वाईट झालं. वाईट होण्याचं कारण काय? ती म्हणली तुम्ही कालच रिसोडवरून म्हणजे नवीन बूट आणलाय, तो नवीन बूट तुम्ही शेताच्या अर्ध्या रस्त्यात घालून गेले आणि परत तिथून इथपर्यंत घालून आले आणि आता परत शेतात जाण्याकरता घालून जाणार. तो म्हणला मी काय एवढा बावळट आहे काय? तिथून इथपर्यंत येऊस तर ह्यो बघला चांगला म्हणे, आता तिथपर्यंत जाऊस तर घालायचंच नाही. विठाला विठाला. आता असे कंजूस माणसं असतील त्यांना सांगून जमेल का उदास विचारे? नाही. एक महाभारतातला दृष्टांत सांगतो महाराज, आठवला म्हणून. श्लोक सांगतो. श्लोकात जर तुम्हाला दृष्टांत कळाला तर ठीक, नाही तर फोडून सांगा म्हटले तर सांगतो, नाही तर पुढे चलू. कृपोनो धनलोभेन स्वभार्याम ना बिगच्छति आस्याम योजायते पुत्रम समे वित्तम हरिष्यति. कळला दृष्टांत? अहो दृष्टांत सांगितलं ना, कळला का? सांगायचा. हा, करा भजन. विठाला विठाला. एक माणूस त्याचं लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर 1 महिना झाला, पत्नीला बोलायला तयार नाही. 6 महिने झाले, पत्नीला बोलायला तयार नाही. 1 वर्ष झालं पण पत्नीला बोलायला तयार नाही. आता ज्या माणसाबरोबर आपला विवाह लग्न झालंय तो जर आपल्याला बोलत नसेल तर आपल्या जीवनाला काय अर्थ आहे का? नाही. मग ती बिचारी नाराज झाली आणि नाराज झाल्यानंतर तिने तिची हकीकत आपल्या आई वडिलाला सांगितली की दादा तुम्ही ज्या माणसाबरोबर माझा विवाह लग्न लावून दिलंय तो 1 वर्ष झालं मला बोलत नाही. त्यावेळेस ती दादा म्हटले हे पहा दीदी, जोपर्यंत तुझं लग्न झालं नव्हतं तोपर्यंत तुझ्यावर आमचा हक्क अधिकार होता, पण आता तू जाणे आणि तुझे पतिराज जाणे. असं म्हटल्यानंतर बिचारी नाराज झाली. नाराज झाल्यानंतर परत सासरी आली. सासरी आल्याबरोबर दिवस मावळायला होता. आल्याबरोबर तिने काय केलं? वाकळच म्हणते काय? हा, गोधड. कारण भागाभागात बोलण्याची पद्धत वेगळी महाराज. भागाभागात काय बोलण्याची पद्धत असं सांगता येत नाही. आता परवा एक घडलेली घटना सांगतो. भागाभागातली बोलण्याची पद्धत वेगळी. तिकडं जर पत्नीचा ओळख करून द्यायची झाली ना
तिकडं आयरनी म्हणजे खानदेशामध्ये गेलं तर तिथं पत्नीची ओळख देत, म्हणजे बोलण्याची भाषा भागाभागातली पद्धत सांगतो. मग पत्नीची ओळख करून देताना म्हणतात महाराज मणीबाईशी. आता मणीबाईशी म्हणजे लक्षातच नाही आहे ना माझ्या, मणीबाईशी म्हणजे काय. ते म्हणला महाराज ही माझी बायको आहे. बरं हां ठीक आहे. मग तिथून थोडं आमच्या इकडे परभणी जिल्ह्याकडे शिरलं की ते म्हणतात महाराज आमची ही लक्ष्मी. हा शब्द गोड वाटतो, महाराज ही आमची लक्ष्मी. तिथून आमच्या बीड जिल्ह्यात आलं इकडं बीड जिल्ह्याकडे आलं की ते म्हणतात महाराज ही आमची मंडळी. आता ते मंडळी का म्हणतात ते त्यांनाच माहिती. विठाला विठाला. तिथून पुढं समजा पुढं सरकलं की इकडे म्हणतात महाराज हे आमचे माणसं आहेत. आता माणसंच तिथं पण ते काय हे आमचे आहे का नाही. हा भागाभागात बोलण्याची पद्धत आहे. महाराज हे आमचे माणसं आहेत. आमच्या पुणे जिल्ह्याकडे गेलं ती म्हणतात महाराज ही आमची मिसेस आहे, पत्नी आहे. इथपर्यंत भागातली पद्धत. पण परवा अरुण महाराज तिकडं बारामती भागात गेलो, तिकडं त्या बिचाऱ्याची पत्नी पाणी घेऊन आली आणि मला महाराज हे तुम्हाला माहिती का. म्हणलं आता पहिल्यांदाच तुझ्या घरी आलोय, माहित होण्याचं काय कारण. ते म्हणला महाराज आपलाच बारदा नाही म्हणे. हो आपलाच बारदा नाही म्हटल्यानंतर महाराज त्या बिचारीला म्हणजे खल्लीच झाली, लज्जास्पद झाली. आता तिला वाटलं ह्याचं इथंच नड दाबू का. आता नड माझ्या देखत दाबणार नंतर दाबीन. विठाला विठाला असं म्हटल्यानंतर आता माझ्या लक्षात आलं. मी थोडं खाली मान घातलं, पण मला बी जरा चेष्टा करण्याची रहर आली. म्हणलं 2 दिवसांनी पेनबोरीला जायचंय. इथं पत्नीला बारदाना म्हणतात हे कळालं, पण पतिराजाला काय मिळते ते बी कळायला पाहिजे ना. मग असं उत्तर दिल्यानंतर त्या आता ताईला म्हणलं ताई आता हिने काय म्हटलं होतं हा आमचाच बारदाना आहे. आता त्यांना बारदाना म्हटल्यानंतर ते चांगलं म्हणते तो आमचा देव माणूस आहे असं म्हणते. नाही नाही म्हणलं ताई इकडं पत्नीला बारदाना म्हणते हे कळालं, पण मला परवा पेनबोरीला जायचंय तिथं सांगायला पाहिजे. म्हणे पतीला काय म्हणतात ते म्हणले महाराज आमचंच भंगार आहे म्हणे घ्या. विठाला विठाला भागाभागात बोलण्याची पद्धत अशी. ती वाकळ गोदड घेतलं आणि झोपली. आता झोपून झोपून किती दिवस झोपन माणूस. 2 दिवस झोपन, 3 दिवस झोपन, पण जास्त दिवस झोपलं तर शंका येईल. झोपला का झोपला. विठाला विठाला. मग 3 दिवसानंतर उठली. उठल्यानंतर जुना काळ पहाटच उठली, स्वयंपाक वगैरे तयार केला, म्हणजे टोपलं वगैरे भरलं, शेतात निघाली. आणि पतिराज अगोदरच पहाटच शेतात गेलेले होते. ते आवत हाकत होते. त्यांनी पत्नीला बांधावर पाहिलं. पाहिल्यानंतर त्यांनी काय बैल वगैरे सोडले, आवत वगैरे उभा केलं, बैल वगैरे सोडले. बैलाला नाही का खाली आणून चारा वगैरे टाकला, बांधलं दावणीला, चारा वगैरे टाकला त्यांना. आणि जेवण करण्याकरता येऊन आसनावर बसला. आणि बसल्यानंतर पत्नी ताट केलं. बोलण्याचा काही संबंध नाही. मग त्याने हातावर पाणी घेतलं. ब्रह्मार्पण ब्रह्माविर ब्रह्माग्नो ब्रह्मा 4-5 श्लोक म्हटले. ताटाला पाणी फिरवलं आणि जेवण्याकरता ताटातला घास हातात घेतला आणि हातातला घास असा तोंडात टाकणार. तेवढ्यात पत्नी म्हणली थांबा थांबा. म्हणले काय झालं. आपलं लग्न होऊन किती दिवस झाले. तो म्हणला 1 वर्ष झालं. तुम्ही मला बोलत नाहीत का. बोलत नाहीत. आता का बोलत नाहीत म्हणल्यानंतर बिचारा गप्प बसला. पण असंय महाराज आपण एखाद्याला जर प्रश्न विचारला आणि त्याने जर उत्तर दिलं नाही तर जो प्रश्न विचारणार आहे का तोच उत्तर देण्याचा प्रयत्न करत असतो. परत पत्नी म्हणू लागली का हो माझ्या आई वडिलाकडं काय एखादी ठरल्याप्रमाणे वस्तू राहिली का लग्नातली म्हणून तुम्ही मला बोलत नाहीत. ते म्हणलं तसं काहीच नाही. बरं मी तुमच्या आईला वडिलाला भावाला काही त्रास देते का म्हणून तुम्ही मला बोलत नाही. ते म्हणलं तसं काहीच नाही. तिने शेवटचा 3रा प्रश्न विचारला. ती म्हणली का हो मी तुम्हाला पसंत नाही का, मी तुम्हाला आवडत नाही का म्हणून तुम्ही मला बोलत नाही. ते म्हणला तसं काहीच नाही. आता तसं काहीच नाही म्हटल्यानंतर काय बोलत नाहीत म्हणून त्याने जे उत्तर दिलेलं आहे ते आता तुम्ही लक्ष देऊन ऐका. तसं तुम्ही लक्ष देऊनच ऐकणार आहे. तो म्हटला मी जर तुला बोललो तर त्या बोलण्यातून एखादा मुलगा निर्माण होईल आणि तो माझ्या सर्व धनाचा वाटेकरी होईल म्हणून मी तुला बोलत नाही. विठाला विठाला. आता श्लोक आहे का. कृपनो धनलोभीन. कृपण मनुष्य, धनाच्या कृपण म्हणजे कंजूस. आता तुम्ही शिवमहापुराण ऐकतात त्यामध्ये कथा आहे आणि श्रीमद भागवतामध्ये कदरियू ब्राह्मणाची कथा आहे. म्हणजे एवढा कंजूस होता तो की म्हणजे आता कंजूसच्या बरेच दृष्टांत आहेत पण ते काय सांगून आता वेळ
नाही. कदरीव म्हणजे कंजूस. त्या कदरीवचा अर्थ काय होतो? कंजूस. म्हणजे कृपणो म्हणजे कंजूस. कृपणो धन लोभेनं, लुब लुभेती धातू, लोभेनं म्हणजे धनाच्या इच्छेमुळं. स्वभार्याम, सो म्हणजे स्वतःची, भार्या म्हणजे पत्नी, आभी हा उपसर्ग आहे. आभी म्हणजे जवळ, आणि गम गच्छती म्हणजे जाणे, जवळ जात नाही. का जात नाही? तर आश्याम योजा येते पुत्रम, तिच्यापासून एखादा मुलगा निर्माण होईल, आणि समे वित्तम हरिष्यती, सर्व धनाचा वाटेकरी होईल म्हणून जात नाही. आता अशा माणसाला सांगून जमेल का? उदास विचारे? नाही नाही नाही. उदास म्हणजे कसं द्यायचं? मी तुम्हाला दान दिलं म्हणजे तुमच्यावर उपकार केला ही भावना ठेवता कामा. आणि कल्पना करा, ब्राह्मण बोलना तुम्ही गाय दान दिली, आणि गाय दान दिल्याबरोबर लगेच दुसऱ्या दिवशी दूध मागायला गेले, म्हणजे काका दूध द्या. काका म्हणले दूध मिळणार. दूध मिळणार नाही म्हणजे माझीच गाय, मीच तुम्हाला काल दान दिली, दूध मिळणार नाही. काका म्हणले हे पहा, गायीचा एकदा संकल्प सुटला ना, हक्क संपला. बरं जाऊ द्या. हे नाही उदाहरण कळालं तुम्हाला तर जे ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरी मध्ये उदाहरण दिले ते सांगतो. भजन करा. विठाला 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 विठाला. कल्पना करा, आपली मुलगी, तिचं लग्न झालं, धर्मेच आरतेच नातीचरामी नातीचरामी असं म्हणून तिचं लग्न विवाह झाला. आणि विवाह झाल्यानंतर तिला वाट लावलं, आणि तिला आणण्याकरता 2-3 महिन्यांनी तिचे वडील गेले. आता वडील गेल्यानंतर पहा तुम्ही, जावया पुढं किती प्रतिष्ठित सासरा असू द्या, पण नम्र झाल्याशिवाय राहत नाही. पण गेल्या गेल्या मग रामराम श्याम श्याम होतो, पण रामराम घालण्यामध्ये पद्धत आहे महाराज. पहा तुम्ही, जावाई आपला सासरे बॉयत नम्र होऊन रामराम करतात, जावाई अटेन्शन मध्ये काम असतं जावयाचं. कारण जावयाचं वर्णनच असं केलं महाराज, सदा वक्र सदा क्रूर सदा पूजा मुपेक्षते कन्या राशी स्थितो नित्यम जामातो दशमो ग्रहा. जावाई म्हणजे 10वा ग्रह कोणत्या राशीला आलेला आहे? कन्या राशीला. सदा वक्र, कधी सरळपणा नाही. मग रामराम घालतात सासरेबा. त्या सासरेबाचा रामराम आहे का? राम राम सासरेबाचा. जावायचा तसा नव्हता, राम राम. कळालं ना? याला म्हणतात जावाई. मग आपलं अटेन्शन मध्ये मग बातचीत होती, बोलतात बसतात. आता बोलता बोलता सासरी विचारतात, का हो पेरण्या वगैरे झाल्या का? आतापर्यंत राहत असतात काय? अरे सरळ सांग ना झाल्या म्हणून, एवढं काय वाचकायची गरज? सरळ सांगायला पाहिजे का नाही झाल्या म्हणून? पण नाही, याला म्हणतात जावाई. मग आपलं बोलणं चालणं होतं, सासरी बोलचं, सासरी जावायचं बोलणं चालणं झाल्यानंतर मग थोड्या वेळाने जावाई भाऊ प्रश्न विचारतात, का हो कसं काय येणं केलं? मग त्यावेळेस सासरे भाऊ म्हणतात, काही नाही, आमची मोठी मुलगी आलेली आणि बेबीला 2 दिवस न्यावा असं म्हणत होतो. महाराज एवढं वाक्य पूर्ण होतं न होतं की जावाई असा खेकतो, हा जमणार नाही, काम वगैरे चालू येतं ना, आता नेता असतात का? आता त्यावेळेस असं बोलल्यानंतर वसकतो. वसकाल्यानंतर ते सासरे भाऊ म्हणतात, का रे माझीच मुलगी मीच तुला दिली आणि तू कोण नाही म्हणणार असं म्हणतात का? ते नाही. आता ज्ञानोबाराची ओवी आहे का? ज्ञानोबाराय म्हणतात, आपणची विहुनी दुहिता परिणमने मम पिता तो सुटे प्रतिग्रहिता जावाई श्रीकी. दुहिता आपणच विहुनी, आपण जन्म दिला त्या मुलीला, पण एकदा तिचं पाणी ग्रहण झालं ना, हक्क संपला. याला म्हणतात दान. विठाला विठाला. सांसारिक माणसाने काय करायचं? दान धर्म करायचा. पहा तुम्ही, पहिले 1 ते 25 वर्ष ब्रह्मचारी, आणि 25 ते 50 वर्ष म्हणजे या 25 ते 50 वर्षामध्ये माणसाने काय करायचं? धन कमवायचं. महाराज संसारात जर धन असेल तर त्या माणसाला किंमत आहे, नाहीतर या जगामध्ये तुकाराम महाराज म्हणतात, धनवंताला की सर्व मान्यता आहे, धनवंताला की सर्व मान्यता आहे. जे की या जगामध्ये फक्त पैशावानालाच किंमत आहे. पैसे जर एखाद्याकडे सब पैसे के भाई
सब पैसे सब पैसे के भाई दिल का साथी नहीं को जब तक पल्लो पैसा तब लोक सलामा करी अपना पैसा निकल गया तो कोई न मिठा बोले जोपर्यंत आपल्याकडे पैसा आहे तोपर्यंत महाराज लोक आपल्याला मान देतात तुका एक प्रमाणे जोवरी चळण गा तोवरी म्हणती माझा मानिती लहान थोर देह सुखाची या काजा जोपर्यंत आपल्याकडे पैसा माता पिता बंधुजन सर्व मानिती वचन पण कोपर्यंत जोवर आपल्याकडे खिशात पैसा असेल तर महाराज एक सुभाषितकारांनी वर्णन केले ज्या माणसाकडे पैसा आहे ना त्याला काही येत बी नसू दे पण यस्यास्ति वित्तम सनरक कुलीनहा त्याला काय म्हणतात वाह काय कुलवान माणूस आहे का वित्तम असती पैशामुळे काय तो धर्म त्याच्याकडे लावला जातो यस्यास्ति वित्तम सच दर्शनिया आमचे गुरुवारी पांडुरंग बाबा वैद्य सांगायचे जरी डांबरी मेन कापड जरी असला आणि दिवसा ढेकळा टाकला तरी ओळखू येणार नाही पण लोक म्हणतात सच दर्शनिया वा काय माणूस चांगला दिसतो आता ढेकळा टाकलाय ओळखू येत नाही चांगला दिसतोय विठाला विठाला पण कशामुळे तो गुण लावला जातो त्याच्याकडे यस्यास्ति वित्तम सनरक कुलीना स पंडित हा म्हणजे तो पंडित असतो का महाराज नाही परवा दिवशी चैतन्य महाराजांनी एक लय गोड उदाहरण सांगितलं ते सांगतोच तेवढा आता विठाला विठाला ह्या ज्या कंपन्या आहेत ना फोर्ट कंपनी नाही का फोर्ट कंपनीचे मालक त्याचं नाव होल्डर म्हणून नाव सांगितलं त्या मालकाचं आणि सर्व कंपन्याचे मालक म्हणजे जे टोयोटा कंपनी असेल म्हणजे सुझुकी कंपनी असेल सर्व कंपन्याच्या मालकांना बोलवलं प्रत्येकाची एक मुलाखत झाली म्हणजे प्रत्येकाची मुलाखत होतं ज्या क्षेत्रात जे लोक यशस्वीत त्यांची काय होते मुलाखत होत असते आता मृदंग क्षेत्रामध्ये तुम्ही श्रेष्ठ येतं हे श्रेष्ठ येतं गायन शास्त्रामध्ये हे श्रेष्ठ मग प्रत्येकाला काय असा त्यांचा नियम होता की प्रत्येकाला 10 प्रश्न विचारायचे 10 प्रश्न विचारायचे मग त्या 10 पैकी कमीत कमी त्यांना 4-5 तरी आले पाहिजे मग प्रत्येकाने उत्तर दिलं कुणाला 5 आले कुणाला 6 आले पण जे होल्डर होते म्हणजे त्यांना प्रश्न विचारला त्या प्रश्न विचारणावाल्याने मग त्याला पहिला प्रश्न विचारला उत्तर देता आलं नाही कारण ते त्यांचं क्षेत्र आहे आता मी कीर्तनकार आहे हे कीर्तन माझं क्षेत्र आहे मग माझ्या क्षेत्रातलं मला थोडं तरी पाहिजे ना मग बोलता बोलता मग त्यांनी म्हणले 10 प्रश्न विचारले पण 10 म्हटलं त्याला एकही उत्तर देता आलं नाही मग त्यावेळेस त्यांना त्या होल्डरला विचारलं त्या प्रश्नकर्त्यांनी का हो तुम्हाला एकाही प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही तुम्हाला काय लाज वाटत नाही का ते म्हणलं लाज वाटण्याचं काय कारण आहे हरिपाठच पाठ नाही आपला तरी काय लाज वाटत विठाला विठाला साधं पसाय दान मानता येत नाही हो विठाला विठाला म्हणता येत नाही म्हणजे अहो नाहीच ना आता विहिरीतच नाही तर पवऱ्यात कुठे येईल तसं पंडित कुणाला म्हणतात पंडिताची व्याख्या सांगत असताना म्हटले 100 एकाचा शूर जन्माला येतो महाराज आणि 1000 एखादा पंडित जन्माला शतेषु जायते शूरा सहस्रेषुच पंडिता वक्ता दस सहस्रेषु दाता भवती वानवा पण लोकांचं आता वातावरणच वेगळं झाले महाराज वातावरण कसं हे श्लोकाचा अर्थ सांगतोय बरं का मी म्हणजे कुणावर टीका करतोय असं नाही यस्यास्ति वित्तम सनरकुलिना सपंडिता सश्रुतवान गुणज्ञा सएव वक्ता वक्ता शब्द आहे का नाही ह्याच्यात वक्ता शब्द आहे त्याला काही बोलायला बी नाही येऊ द्या महाराज बोलायला नाही येऊ द्या तरी काय म्हणतात लयच वक्ता भारी हो 51,000 घेतो विठाला विठाला
हा तुम्ही पैसे देऊ नका ह्या मताचे आम्ही नाहीत, कारण आम्ही काय पैसे देत नाहीत आणि ते काय तुम्हाला बळच मागत नाहीत. कारण हा दोष कुणाचा आहे महाराज? हा दोष कुणाचा आहे? ह्यांचा आहे सर्व. कुणाचा दोष आहे? आमचा आहे का? बोला की राव, झोपले काय? मग तुमच्यावर आलं की बंद आणि आमच्यावर आलं की मग तुम्ही बोलणार. तसं नाही, पैसा द्या तुम्ही, पण पैसा कोणाला द्या? आता पहा तुम्ही महाराज, ह्यांची 8-8 दिवस या ठिकाणी सेवा आहे. तुम्ही ह्यांना नाही का 51,000 द्या, 1,00,000 रुपये द्या, तरी ते त्यांच्या मानाने कमीच आहेत. कारण महाराज ते 8 दिवस संस्था सोडून, त्यांचा सर्व प्रपंच सोडून तुमची इथं थांबायला लागलेत. आम्ही किती वेळ येतो? फक्त 2 तास. 2 तास येतो, तुम्ही आम्हाला भरपूर पैसे देतात, पण सप्ताह चालतोय तर आमच्यावर चालत नाही महाराज. ते उगा आम्ही निमित्त आहे. कोणत्या गोष्टीला काय असतं? एक निमित्त असतं. वक्ता या ठिकाणी, पण सध्या म्हणजे तुमचंच बोलतोय असं नाही महाराज, तुमचंच बोलतोय असं नाही. कलाकाराची किंमत तुम्ही केलीच पाहिजे. कारण सर्व सप्ताह रंगतोय तर त्यांच्यावर रंगतात, त्यांनी वाजिलच नाही, काही तर वातावरण निर्माण होईल. सांगा बरं, ह्यांनी म्हणलंच नाही तर इथं मी बेसर उगा आडत बसन, काय उपयोग आहे? काय उपयोग नाही. पण तुम्ही काय करा, हे माणसं तुम्ही सांभाळा. विठाला विठाला. ज्याच्याकडे पैसा आहे त्याला काय म्हणतात? वक्ता म्हणतात. बोलता जरी येत नसलो तरी एका ठिकाणी काय झालं, मोठी सभा भरली. सभा भरल्यानंतर आता ते काय म्हणतात, हे महाराज लोक काय राव थोडं थोडं शिकलेले असतील. म्हणजे आता तरुण पोरांनी, आपण M.Com झालेलो आहे, B.Com झालेलो आहे, आपण सुद्धा ह्यांच्यापेक्षा भारी बोलायचं. मग ते म्हणले गावात त्यांचे आमदार येणार होते. म्हणजे सभा भरली. त्यांनी ठरवलं स्टेजच्या पाठीमागं, आपल्या गावात आमदार साहेब येणार, त्यांना आमकी आमकी पदवी द्यायची, त्यांच्याबरोबर आमके आमके येणारे त्यांना आमका आमकं म्हणायचं, आमका आमकं म्हणायचं. असं त्याचं कुठं चालू? पडद्याच्या पाठीमागं. सारा अंधारच तिकडे. त्याला काय नाही, पण निवेदकाने अनुमोदन दिलं आणि इथं येऊन उभा राहिला ना तू. इथं येऊन उभा राहिल्यानंतर तिकडं सारा अंधार आणि इकडं सारा उजाडन, हे सगळे लोक समोर बसलेले. समोर लोक बसलेले पाहून त्याच्या काय झाल्या लागले ना मांड्या, विठ्ठल 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 म्हणायला. आणि असंही महाराज किती वक्ता भारी असू द्या, एकदा त्याची घाबरला म्हणजे भगवान परमात्मा अर्जुनाला रणांगामध्ये नेलं आणि रणांगामध्ये नाही का एकदम रथ कुठं केला, मध्यभागी नेला आणि उभा केला. आणि सर्व सैन्य दिसू लागल्यानंतर अर्जुनाची लागली ना हातपाय थरथर करायला. शिदंती मग गात्राणी आणि मुखंच पुरुषुष्यती. म्हणजे काय होऊ लागलं, मुख कोरडं पडू लागलं. तुम्ही म्हणता महाराज पाणी का पिते? अरे कोरडं पडतंय ते. विठाला विठाला. असं म्हणजे बोलायला उभा राहिला तो. मग तो म्हणला आपल्या गावात आमके आमके येणार आहे. नावच आठवणा. त्यांचं आमका आमकं होईल, काय होईल ते बी सांगता येणार. म्हणला माझं आमका आमकं बोलून आमका आमकं संपवतो. वक्तव्य एवढं सोपं आहे का? नाही. म्हणून तुम्ही काय करा, पैशावाल्याला किंमत देऊ नका. किंमत कोणाला? पैसा तुमच्याकडे ठेवा, पण किंमत चांगल्या माणसाला द्या. विठाला विठाला. मग माणसाचा उच्चार चांगला पाहिजे, आचार चांगला पाहिजे, आणि आता माणसाचा विचार देखील चांगला पाहिजे. कसा असला पाहिजे विचार? जगद्गुरु तुकोबरा विचार करावो
या वातावरणात विसरलोच नाही मी काय. सारा सार विचार करा उठा उठी नाम धरा कंठी. विठोबाचे सार काय आसार काय याचा माणसाने काय करायचा उठा उठी म्हणजे लवकरात लवकर विचार करायचा. साधकांना तुकोबाराय म्हटले ओ महाराज उठा सार काय आसार काय तुमचा याचा काय करा तुम्ही उठा उठी म्हणजे लवकरात लवकर विचार करा. तुकाराम महाराजांना काही साधक म्हटले ओ महाराज थांबा आता शिक आमचं वय कुणाचं 15 आहे कुणाचं 20 आहे कुणाचं 25 आहे थांबा म्हणले 50 आहे 60 65 हो द्या मग आम्ही विचार करू. तुकाराम महाराज म्हटले अरे बावळ्या तुझा या क्षणाचा सुद्धा भरवसा आहे का. क्षणभंगूर नाही भरवसा वारे सावध तोडा मायाशा काही न चले मग गळा पडेल फार दिवस येईल माणसाचा काय भरवसा नाही. पहा तुम्ही क्षणभंगूर क्षणाचा सुद्धा भरवसा नाही. माणूस जर एकदा जेवायला बसला जेवण्याकरता त्याने नाही का ताटातला घास म्हणजे हातात घेतला आणि हातातला घास तोंडात जाईल याची शाश्वती. क्षणभंगूर हे जाय न कळता ग्रासगिरी सत्ता नाही
हातातला घास तोंडात जाईल याचा भरवसा नाही. मग काय करा तुम्ही, सार भगवान परमात्म्याचं नाव तुम्ही काय करा, कंठामध्ये धारण करा. मग काही साधकाने प्रश्न विचारला का हो तुकाराम महाराज, आम्ही तो सार परमात्मा जर आमच्या कंठामध्ये धारण केला तर आम्हाला त्याचा फायदा काय? त्याचा फायदा जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या द्वितीय तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घट भवसिंधू. आपण जर त्या भगवान परमात्म्याचं चिंतन केलं तर आपल्या जीवनामधले सर्व संकट दूर झाल्याशिवाय राहणार नाही. 2 चरणाचा आपण विस्तृत अर्थ पाहिलाय आणि 2 चरण आपले शिल्लक आहेत आणि वेळ फक्त 5 मिनिटं शिल्लक आहे. त्या 5 मिनिटांमध्येच सर्व जे विठ्ठल सगट होईल. तुम्ही काय चिंता करू नका. तुम्ही म्हणाला आता 2 चरणाला एवढा वेळ लावला ह्यानी, तर आता काय किती वाजी तुम्ही 4 वाजी तो काय 4 नाही वाजणार. 4 जर वाजले तर मला 4 आणावं लागतील. कारण आम्ही आता माऊली महाराजांनी म्हणजे आळंदीपासून ते इथपर्यंत त्यांनीच गाडी चालवली 9 तास कंटिन्यू. किती म्हणजे 450 किलोमीटरचा प्रवास करून आम्ही आलो. म्हणजे बसलून आलो तर थकलो तर, पण इथं आल्यानंतर सर्व भाग गेला शीन गेला असं झालं. म्हणजे या वातावरणात एवढी ताकद आहे महाराज. म्हणजे एवढं शीन झाला होता की आता वाटत होतं कीर्तनात कसं काय होईल सांगता येत नाही. कारण आवाज बसायचा म्हणजे झोपलेलाच आहे, मग आवाजच नाही आपला. आणि त्याच्यानंतर तिथं काय झालं, यजमानांच्या घरी ते शरबत पिण्यात आलं महाराज. ती शरबत पिल्यानंतर काय झालं, ते म्हणण्याचं म्हणजे सर्व हेच बिघडलं, सूत्रच बिघडलं. त्यामुळं काय झालं, प्रवास एवढा करून आलेला पण इथं आल्यानंतर एवढे हे मोठमोठे माणसं पाहिल्यानंतर सर्व
सीन भाग हारला आणि हा समाज. आणि असंही महाराज वक्ता तो वक्ता नव्हे श्रोते नवीन. समोर जर श्रोतेच नसतील तर वक्ता काय करीन एकदा, त्याच्याशिवाय मजा नाही. पण 2 चरणाचा अर्थ विस्तृत झालेला आहे. पण 2 चरण आणि शिल्लक आहेत आणि 5च मिनिटं शिल्लक आहेत. आता 4च राहिलेत. त्या 4 मिनिटामध्ये ज्ञानेश्वर माऊली जय विठ्ठल सगट होईल. तुम्ही काय चिंता करू नका. फक्त काय करायचं, चिंतन करायचं. विठोबार खोमा तयाच्या चिंतनी निरसेल संकट तराल दुर्घट भवसिंधू. त्या भगवान परमात्म्याचं जर आपण चिंतन केलं तर आपल्या जीवनामधले सर्व संकटे नाहीसे होतात. मग असे झाले ज्याचे संकट, ते काही उदाहरण आहेत का? भरपूर उदाहरण आहेत. कथा सांगत नाही, फक्त टच करून जातो. पहा तुम्ही, पांडवांच्या जीवनामध्ये भरपूर संकट आले, पण ते संकट त्या भगवान परमात्म्याच्या चिंतनामुळे नाहीसे झाले. नामदेवरायच्या जीवनामध्ये संकट आले, मीराबाईच्या जीवनामध्ये संकट आलं, जगद्गुरु तुकोबारायच्या जीवनामध्ये संकट आलं. सर्व संत महात्म्यांचे संकट पहा, पण ते भगवान परमात्म्याचं चिंतन केल्या. तयाच्या चिंतने निरसेल संकट आणि तराल दुर्घट भवसिंधू. हा भवसिंधू जर तुम्हाला तरुण जायचा असेल तर भगवान परमात्मा म्हणतात तुम्ही दुसऱ्या कोणत्या साधनाने हा भवसिंधू तरुण जाऊ शकणार नाही. फक्त तुम्हाला माझं चिंतन करावं लागल. दैवी हेशा गुणमयी 7व्या अध्यायात ज्ञानोबा बोलतात, येथ एक चिलीला तरले जे सर्व भावे मज भजले तया आयलीच थडी सरले माया जाळ. त्या भगवान परमात्म्याचं चिंतन केल्यामुळे आपल्या जीवनातले संकट नाहीसे होतात. मग जगद्गुरु तुकोबारायला काही साधकाने प्रश्न विचारला का, हो आम्ही ज्या कुळामध्ये जन्माला आलो त्याच्यातला काही उपचार आहे का नाही? तो अभंगाच्या तृतीय चरणाचा जन्मोनी या कुळी वाचे स्मरे राम धरी हाची नेम अहर्निशी. अहर्निशी शेवटचं
तुका म्हणे कोटी कुळीती पुनीत भावे गाता गीत विठोबाची तयाच्या चिंतनी निरसेल संकट तराल दुर्घट भव सिंधू. तुका म्हणे कोटी कुळेती पुनीत आणि मला नाही वाटत या गावातलं एखादं कुळ राहिला असं नाही. पहा तुम्ही इथं बोरकर आडनावाची माणसे बोरकर म्हणजे बोर करणारे नाही बरं लक्षात ठेवा बोर करत नाही ते पण त्यांच्या कुळामध्ये पहा तुम्ही आमचे रामेश्वर महाराज इथं सर्व विजय महाराज इथं सर्व म्हणजे काय महादेव महाराज इथं सर्व हे बोरकर कुटुंबातली इथं हजारे कुटुंबातली इथं गायकवाड कुटुंबातली इथं हे सर्व म्हणजे हे गाव काय झालेले पुनीत झालेले तुमचे कुळ काय झालेत कोट्यवधी कुळ पुनीत झालेले इथं कारण नामस्मरण ज्या घरामध्ये घडतं त्याचं कुळ राहत नाही महाराज. कपी कुळ उद्धरले आता कपी कुळ जर उद्धरच असेल तर आपण जर घरामध्ये नामस्मरण करतो आणि पुन्हा पुढच्या पिढी संक्रमण पाहतोय महाराज. ह्या तुका म्हणे कोटी कुळेती पुनीत हे पहा बारकाले हे मुलं इथं महाराज ह्यांचं वय आता हे नाही ह्यांचं वय आता हे सध्या कशाचं झोपायचं खेळायचं बागडायचं वय पण टाळ घेऊन या ठिकाणी उभा आहेत. हा कशाचा परिणाम आहे तुम्ही जे सप्ताह करतात ना महाराज आपल्या सप्ताहामध्ये नाही का लोक नाही का सुधारले नाही तरी चालत सप्ताहामध्ये लोक सुधारले नीट आहे का पण पुढचं मला काय बोलायचं ते तुम्ही म्हणता सुधारले मग सप्ताह करायचा कशाला पण बिघडू तरी नाही आणि सप्त्यामध्ये लोक बिघडू शकत नाहीत सुधारल्याशिवाय राहणारच नाही काळ्या दगडावरली रेगे. म्हणून या ठिकाणी जो येण्याचा योग आला ज्यांचा मला फोन आला भास्करराव वाघ सरांचा मुंबईवरून फोन आला मला म्हणजे आमच्या दत्ता महाराजांच्या माध्यमातून रामेश्वर महाराजांच्या माध्यमातून आणि या ठिकाणी येण्याचा योग आला. झालेली कीर्तन रूपी सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी अर्पण करण्यापूर्वी जे काही बरोबर असेल ते माझ्या वारकरी शिक्षण संस्थेतील गुरुवर्यांचं आहे आणि जे काही चुकीचं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष आहे. जे काही बरोबर वाटलं असेल त्या आचरणात आणण्याचा प्रयत्न करा. वक्तृत्व ओघामध्ये एखादा वाईट शब्द गेला असेल अंतकरणाला लागणारा शब्द गेला असेल तर आईवडिलाचं अंतकरण करून सहन करा. सेवेला याच ठिकाणी पूर्ण विराम. न्यूनते पुरते अधिकते सरते करुणी घ्यावे तुमते विनवित्वासी पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदी मज क्षमा करणे संती नोहे अंगभूत युक्ती नोहे हा उपदेश तुमचे बडबडिलो शेष तुमच्या कृपेचे पोषणे जन्मोजन्मी तुका म्हणे तुकाराम तुका हर